आपल्याबरोबर आहेत बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रमुख पंजाबराव पाटील. पंजाबराव पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला लोकसभेसाठीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांची भविष्यातील भूमिका काय असणार आहे, त्यांचा अजेंडा काय असणार आहे, आपण याविषयी त्यांची चर्चा करणार आहोत. पाटील साहेब नमस्ते. पाटील साहेब, आपण आता निवडणूक लढवत आहात, या निवडणूक लढवण्यामागचा उद्देश आपला काय आहे? येणारी लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. ती देशासाठी महत्त्वपूर्ण आहे, त्याच पद्धतीने ती शेतकऱ्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण निवडणूक निवडणूक आहे. आपण बघितलं आज गावगाड्यातला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिघडलेली परिस्थिती आहे आणि मग याच्या पाठीमागची कारणं शोधावं लागतील. मग अशी परिस्थिती गेल्या 10 वर्षापासून आम्ही कारणं शोधतो किंवा तशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न केला. आज शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. त्याचं एकमेव कारण बघायला गेलं तर भारत सरकारचा जो कायदा आहे, जीवनावश्यक कायदा, त्या कायद्याचा पुरेपूर वापर करून सरकार शेतमालाला ज्या ज्या वेळेला भाव चालला मिळायला वेळ येते त्या त्यावेळेला ते भाव पाडण्याचं काम करतं. सरकारी जबाबदारी असते की जे खायला लागणारं अन्नधान्य किंवा सर्व गोष्टी आहेत त्या जीवनावश्यक कायद्याच्या माध्यमातून त्या योग्य दराने विकल्या गेल्या पाहिजे असं सरकारचं कायदा सरकारने केलं. यासाठी त्याचा वापर शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा केल्यासारखा होतो. ही परिस्थिती आहे की ज्यावेळेला साखरेला भाव वाढतो त्यावेळेला सरकार निर्यात बंदी करतं, ज्यावेळेला तुरीला भाव चांगला वाढतो त्यावेळेला सरकार निर्यात बंदी करतं, कांद्याला चांगला भाव येतो इथे या ठिकाणी त्यावेळेला सरकार निर्यात बंदी करून कांद्याचा भाव पाडण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादित केलेल्या मालाला उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. अशी अवस्था या जीवनावश्यक कायद्यामुळे झाली आहे आणि अशा पद्धतीने गेल्या 10-20 वर्षापासून शेतकरी पूर्णपणे अडचणीत आल्यामुळं आज रोज शेतकरी आत्महत्या करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आम्ही ऊसाचं आंदोलन असेल, दुधाचं आंदोलन असेल, वेगवेगळ्या भाजीपाल्याचे आंदोलन नेहमी करतो. पण खऱ्या अर्थानं यश येत नाही कायदा की कायदे मंडळ जे आहे की कायदे मंडळ विधानसभा असेल, लोकसभा असेल या ठिकाणी कायदे होतात आणि कायद्याची अंमलबजावणी होती आणि ही पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधातलं कायदा आणि धोरण असल्यामुळं आज प्रचंड संकटात शेतकरी सापडलेला आहे आणि त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी, त्याला न्याय देण्यासाठी ही येणारी निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आपण बाहेर पडल्यानंतर बळीराजा शेतकरी संघटना म्हणून आपण संघटना स्थापन केली. तर त्या बळीराजा शेतकरी संघटना स्थापन केल्यानंतरचा शेतकऱ्यांसाठीचा प्रवास कसा राहिला? खरं मी 5-6 वर्षे पहिल्यांदा अगोदर मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम केलं होतं. त्या ठिकाणी आमचं काम चांगलं झालं होतं. परंतु त्यानंतर काही गोष्टी आमचं मतभेद झाल्यानंतर आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेची पंढरपूरमध्ये या बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली. पंढरपूरमध्ये स्थापना करण्याचं एकमेव कारण होतं की आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि शेतकऱ्याच्या बाबतीत आमच्या मनात कधी भाव वेगळा बदलू नये किंवा आमच्या भावना बदलू नयेत आणि शेतकऱ्याला न्याय देण्यात आम्ही कुठं कमी पडू नये अशी आम्ही पांडुरंगाची प्रार्थना केली आणि त्या पवित्र ठिकाणी आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली. बळीराजाच्या संघटनेच्या स्थापनेनंतर आम्ही ऊस दराबद्दल नेहमी आंदोलन केलेलं आहे, दूध दराबद्दल आम्ही आंदोलन केलेलं आहे, भाजीपाल्याबद्दल आम्ही आंदोलन केलेलं आहे. त्यानंतर आम्ही नोटाबंदीच्या वेळेला शेतकऱ्याला जो अन्याय झाला, करोडो रुपयाचं, हजारो कोटीचं नुकसान त्या नोटाबंदीच्या काळात शेतकऱ्याला झालं, त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं. आम्ही मंत्रालय आंदोलन केलं. त्या बळीराजाच्या आंदोलनात सुद्धा माझ्या 20-25 केसेस झालेल्या आहेत आणि बळीराजाच्या स्थापनेनंतर सुद्धा आम्ही सदैव 4 वर्षामध्ये या शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं. विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न घेऊन सातत्याने आम्ही दररोज शेतकऱ्याबरोबर असतो आणि त्यांच्या अडचणीला आम्ही समोर जाण्यासाठी काम त्या ठिकाणी करत असतो. शेतकऱ्यांसाठी आपली भविष्यातील भूमिका काय राहणार आहे? शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आपण अग्रक्रमाने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात? आता बघा की शेतकरी जो माल पिकवतो त्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्या लागू केल्या पाहिजे. आज आपण बघताय की काँग्रेस एका बाजूला प्रचार वेगळा करते, भाजप वेगळ्या बाजूने प्रचार करते, परंतु ही दोन्ही मंडळी सत्तेत असताना त्यांनी स्वामीनाथन आयोग स्वीकारला नाही आणि शेतकऱ्याला हमीभाव देण्याची भूमिका घेतली नाही. मोदी सरकारनं परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी एक हे दिलं, प्रतिज्ञापत्र सादर केले की आम्ही हमी भाव देऊ शकत नाही अशा पद्धतीचं. मोदींनी 14च्या प्रचारात सांगितलं होतं आम्ही हमी भाव देऊ म्हणून आणि आता प्रतिज्ञापत्र देतात की देऊ शकत नाही. अशी गोलमाल करणारी भूमिका या सरकारनं घेतलेली आहे. परंतु याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल आणि त्याच विधिमंडळात असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून कायदे मंडळात जाऊन या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये. आणि आमचं मत आहे की शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला दुप्पट भाव मिळाला पाहिजे. आज दुधाला लिटरला खर्च 35 रुपये आणि दर 22 रुपये अशी अवस्था आहे. म्हणजे जो शेतकरी खर्च करतो, ऊसासाठी असेल, भाजीपाल्यासाठी असेल, कुठल्याही पिकासाठी शेतकरी खर्च करतो त्याचा निम्मा पैसा सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही.
दुसऱ्या जागा पर्याय नाही म्हणून शेतकऱ्याला शेती करतोय. नाहीतर शेतकऱ्याला शेती करण्याची अवस्था आता मानसिक स्थिती शेतकरी राहिलेली अशी गाववाड्यात आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आम्हाला बघायला मिळते की शेतकऱ्याचं दुःख आम्हाला बाजूला सारायचं आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा आहे. शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये पिकवलेल्या मालाला खरोखर दुप्पट हमीभाव मिळाला पाहिजे. उत्पादन खर्चात दुप्पट हमीभाव मिळाला पाहिजे. ही भूमिका घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काम करायचं आहे. आणि जर शेतकऱ्यांनी मला पाठीशी राहून ही जर संधी दिली, कायदे मंडळात जरी संधी दिली तर निश्चित स्वरूपात माझी ताकद वाढेल आणि त्या माध्यमातून मला शेतकऱ्याचा प्रश्न सोडवता येईल. म्हणून मला ही निवडणूक लढवायची. एकूण आता भाजप सरकार आता ह्याच्यामध्ये प्रचार असा करते की आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्या योजनांविषयी काय सांगा, खरं तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत का योजना? शेतकऱ्यांचा लाभ झालाय का? नाही, खऱ्या अर्थानं जे त्यांचा वचननामा जाहीरनामा होता 14चा त्यातलं कुठलंही काम भाजप सरकारने केलं नाही. कर्जमाफी केली नाही, त्यांनी हमीभाव देतो म्हणून केलं नाही, वेगवेगळ्या योजना जे शेतकऱ्यासाठी अंमलबजावणी करणार ते केलं नाही. त्यांनी एकच काम केलं. तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की इलेक्शनच्या काळात जो पैसा वाटला होतो मतदारांना ती त्यांनी कार्यकर्त्यातर्फे वाटला नाही. त्यांनी एक डोकं चालवलं की शेतकऱ्यांना जी 2000 रुपये गेल्या महिन्यात दिलं, 4 वर्षात कधी त्यांना त्याची भावना झाली, पण परवा जे 2000 शेतकऱ्याच्या खात्यात दिलं ही मी शेतकऱ्यांना इलेक्शनच्या काळात दिलेली भाजपनं लाच आहे असं या माध्यमातून तुमच्या मी सांगू इच्छितो की त्यांनी 4 वर्ष दिलं नाही. हा 2000चा त्यांनी जे घरात वाटायचे पैसे असतात ते पैसे थेट त्यांनी बँकेत कायदेशीरपणे भाजपनं लाच देऊन त्यांनी त्यांचा हुशारीपणा दाखवलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी काय सांगा? कर्जमाफी हा विषय काँग्रेसच्या काळात झाला होता. आम्ही आज कर्जमाफी म्हणत नाही, कर्जमुक्ती करा. आमच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे. आमच्या मालाला जर चांगला भाव मिळाला असता आम्ही नक्की कर्जबाजारी कधी झालो नसतो. आम्हाला जर 4000 रुपये उसाला दर दिला, सोयाबीनला 6000 रुपये दर दिला, दुधाला 60 रुपये दर दिला तर पुढल्या वर्षापासून आम्ही कुठल्याही बँकेचं कर्ज घेणार नाही असं आम्ही जाहीरपणे वचननामा सरकारला लिहून देऊ शकतो. पण सरकारनं ही करावं, आम्हाला हमीभाव द्यावा, आम्ही कधीही कर्ज काढणार नाही. आणि ही जी फसवी गोष्ट नाही, हिने जी कर्जमाफीची घोषणा केली, तत्वता या गोष्टी केल्या, सरकारनं महाराष्ट्र सरकारने केलेली कर्जमाफी फसवे, केंद्र सरकार तर काहीच केलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ते काही करणार नाही. त्यांना फक्त एक गाजर दाखवायचं आहे आणि शेतकऱ्यांना काहीतरी बोलवायचं, वेगवेगळ्या आशा दाखवायच्या आणि लोकांची मतं घ्यायची, एवढाच भाजपचा प्रयत्न चाललेला आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासाबद्दल काय सांगाल? सातारा जिल्ह्याचा विकास कितपत झाला आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न किती सुटले? युवकांचे काय प्रश्न आहेत ते कितपत मार्गी लागलेले आहेत? तुमचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्याला एक वारसा आहे आणि एक ऐतिहासिक जिल्हा आणि संपन्न जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याकडे बघितलं जायचं. एक शांतताप्रिय सातारा शहर किंवा सातारा जिल्हा असं समजलं जायचं. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या खरा विचारांचा वारसा जपणारा हा सातारा जिल्हा आहे. अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात सातारा जिल्ह्यामध्ये सहकार वाढला आणि अशी परिस्थिती या सातारा जिल्ह्यामध्ये पहिली असताना आज मात्र कुठेही चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. चव्हाण साहेबांचा वारसा या जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही शिल्लक अजिबात कुठेही. सहकार फार मोडकळीत निघालेला आहे, सहकार गिळून खाल्लाय मंडळीने असं म्हणावं लागेल. या ठिकाणी पूर्वीच्या काळात आलेले MIDCच्या माध्यमातून उद्योग आज पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातल्या तरुणांना काम मिळण्यासाठी या MIDC होत्या, हा सहकार होता. पण या ठिकाणी वेठबिगारी केली जातं, राजकारण केलं जातं आणि या तरुणांना, ग्रामीण भागातल्या तरुणांना, शहरातल्या तरुणांना वापरून घ्यायचं राजकारणासाठी, अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्याचं म्हणाल तर इथं नेतृत्व सुद्धा सातारा जिल्ह्यात नाही. इथं तुम्ही बघता की राजे महाराज आहेत, सरदार आहेत, जागीरदार आहेत, परंतु दुसऱ्याच्या वंचनेला ते उभे आहेत, दुसऱ्याच्या म्हणजे वंचनेनं पाणी पिणारी ही मंडळी आहे, स्वतःकडे निर्णय घेण्याची क्षमता या मंडळीत नाही. हे दुर्दैव आहे सातारा जिल्ह्याचं. यापूर्वीच्या 20 वर्षापूर्वी या सातारा जिल्ह्यामध्ये विलास काका उंडाळकर सारख्या माणसांनी नेतृत्व केलं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेतृत्व जिल्ह्याचं केलं, किसनरावांनी नेतृत्व केलं. पण आज जिल्ह्यातल्या माणसाकडं या जिल्ह्याचं नेतृत्व अजिबात राहिलं नाही. त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती या सातारा जिल्ह्याची निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा एक चांगला जिल्हा, आदर्श जिल्हा, देशाला, महाराष्ट्राला नेतृत्व देणारा जिल्हा, परंतु आज त्या जिल्ह्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे, हे खेदाला म्हणावं लागेल. सातारामध्ये आता आपल्या समोर या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीकडून आणि युतीकडून उमेदवार उभे आहेत. त्यांचं एक आपल्या समोर आव्हान असणार आहे, तर त्याबद्दल आपली भूमिका काय नाही, तर त्यांना आपण कसं सामोरं जाणार आहोत? तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ही निवडणूक या जिल्ह्यातल्या लोकांनी गांभीर्याने घेतलेली आहे. गेल्या 10 वर्षापासून 2009 पासून खासदार उदयनराजे भोसले हे या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्याकडून पूर्णपणे शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागातल्या जनतेचा, या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वासघात झालेला आहे असं मी ठामपणे म्हणेन. त्यांच्या हातून अपेक्षित असणारं कुठलंही काम या जिल्ह्यामध्ये अजिबात झालं नाही. त्यामुळं लोकांचा त्यांच्यावरचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे.
येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे. परत एकदा मी सांगेन की त्यांनी 2009ला भूमाता दिंडीच्या माध्यमातून एक प्रश्न हातात घेतलेला होता आणि खूप मोठा गाजावाजा त्या भूमाता दिंडीत झालेला होता. त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की जिल्ह्यातलं पाणी जिल्ह्याला मिळालं पाहिजे, जिल्ह्यातली वीज जिल्ह्याला मिळाली पाहिजे. परंतु 10 वर्षांमध्ये त्यांनी कुठेही परत नंतर पाठपुरावा करताना दिसलं नाही. आज जिल्ह्यातलं पाणी जिल्ह्याला अजिबात मिळालं नाही. जिल्ह्यातलं पाणी बारामतीला जाते, जिल्ह्यातलं पाणी सोलापूरला जाते, जिल्ह्यातलं पाणी सांगलीला जाते, ही कुठेही आढळलं नाही. आणि आज जिल्ह्यात निम्मा जिल्हा सातारा जिल्हा पाणी तडफडतोय अशी अवस्था आहे. दुसरी गोष्ट म्हणाल तर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रचंड वीज निर्मिती होती की सातारा जिल्ह्यामधल्या विजेवरती संपूर्ण महाराष्ट्रातली वीज लागते. अशी परिस्थिती असताना या सातारा जिल्ह्यामध्ये शेती पंपाची 9,000 कनेक्शन गेल्या 4 वर्षापासून पेंडिंग आहे. हे अतिशय खेदाने सांगावं लागेल. त्याचनंतर आज या सातारा जिल्ह्याचा शेतकरी रात्रीच्या 12 वाजता पाणी पाजतो. म्हणजे ज्या जिल्ह्यात वीज निर्माण होती त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला रात्री 12 वाजता पाणी पाजायला लागतं. हे अतिशय वाईट परिस्थिती या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जे अपेक्षित होतं त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्या कुठेही त्यांनी केल्या नव्हत्या. त्यांनी आमच्या कराड तालुक्यामध्ये येरवळ गाव आहे ते खासदार दत्तक म्हणून घेतलं. खूप मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. पण त्या गावात आज अखेर एक खडा सुद्धा त्या ठिकाणी पडलेला नाही, काही रुपयाचं काम झालेलं नाही. अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळं अतिशय परिस्थिती वाईट आहे. खासदार म्हणून त्यांच्यावर कुठलंही काम झालं नाही. त्यामुळे या जिल्ह्यातली जनता संपूर्ण त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरी गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो की तुमच्या माध्यमातून की आज मी या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करणार नाही. परंतु त्यांच्या नावापुढे छत्रपती नाव आहे. ही एवढी मोठी पदवी आहे की ते राज्याचं नेतृत्व करू शकतात अशी परिस्थिती आणि त्यांच्या त्या छत्रपती नावात एवढी मोठी ताकद असताना त्यांना खासदार ही पदवी लावण्याची काही गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राचं राजकारण केलं, देशाचं राजकारण केलं. त्यांनी कधी स्वतः मुख्यमंत्री व्हायचे कधी आशा दाखवली नाही किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी कधी घेतला नाही. त्यांनी मोठ्या मनानं सामान्य माणसाला आमदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं. ही त्या माणसाकडे बाळासाहेब ठाकरे सारख्या माणसाकडे एक दानत होती. त्यामुळे आज त्यांना देव म्हणून आपण सगळेजण बघतो. परंतु उदयनराजे भोसलेंच्याकडे मी सुद्धा बघताना अतिशय मोठी ताकद किंवा मोठा राजाचा एक वारसा असणारा माणूस म्हणून त्यांना मी सन्मानित करतो. परंतु त्यांना खासदार ही पदाचं लावण्याची काही गरज नाही. त्यांची शब्द ही मोठी ताकद आहे. त्यांनी छत्रपती म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व करावं, छत्रपती म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. मी नक्की त्याचा मान राखीन, मी त्यांचा सन्मान करेन. परंतु छत्रपती या नावाची ताकद मोठी असताना त्यांना काही गरज नाही की लोकसभेच्या खासदार ही पदवी लावण्याची. आणि त्यांनी त्याचा वापर सुद्धा केला नाही. त्यामुळे त्यांना वेळ नाही त्यांच्या कामातून. त्यामुळे त्यांनी एक सर्वसामान्य माणसाला माझ्यासारख्या पाठिंबा देऊन ही निवडणूक खऱ्या अर्थानं सार्थक करायला पाहिजे होती. आणि सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही 24 तास आणि गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत त्यांना मी असं म्हणतो की आता जे सांगितलं त्या पद्धतीनं की त्यांच्या नावापुढे असणारं छत्रपती हे नाव अतिशय मोठं आहे आणि सन्मानाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांना आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी कुठे मोठी आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं राहिलं तर खूप त्यांचा सन्मान हा महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या ठिकाणी शब्द देतो. एकूणच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? कारण का पाठीमागे 4 वर्ष एकमेकांना पाण्यात पाण्याचे शिवसेना आणि भाजप यांनी या निवडणुकीच्या तोंडावर युती केलेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीमागे युतीमध्ये होती, आता त्या आघाडीमध्ये जाऊन मिळालेले आहे. तर त्या एकूणच महाराष्ट्र राजकारणाविषयी काय सांगाल? नाही, हा खूप तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल सांगायचं म्हणजे हा मोठा एक विनोद या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आज मी खऱ्या अर्थानं म्हणून की या महाराष्ट्रामध्ये असणारं भाजपचं सरकार ही भाजपचं नाही तर भाजप काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी असं त्या पक्षाला म्हणावं लागेल. आज भाजपमध्ये 50% 60% काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मंडळी त्या ठिकाणी गेलेले आहे. त्याला भाजप पक्ष म्हणावं येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं त्यांनी एक पार्टी बनवली आहे भाजपची, ही पूर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादीची पार्टी आहे. फक्त लोक नाव भाजप परंतु खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसासाठी काँग्रेस राष्ट्रवादी त्या ठिकाणी येतं. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल तर शिवसेनेची भूमिका, शिवसेनेनं 5 वर्षे सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेतली. म्हणजे त्यांनी एवढ्या घाण आणि खालच्या पातळीवर भाजपवर टीका केली 4 वर्षात की लोकांना ऐकावं वाटत नव्हतं. एवढ्या पद्धतीचे त्यांचे सगळे मंत्री असतील, आमदार असतील, त्यांचे नेते असतील, उद्धव साहेब असतील, यांनी सगळी टीका भाजपवर पंतप्रधानावर केली होती. परंतु इलेक्शन काळात परत त्यांनी मिठ्या मारल्या. त्याच पद्धतीनं तुम्ही म्हणता की काँग्रेस राष्ट्रवादीचं तर त्यांचा तर पुढे मेळच राहिला नाही. त्यांना खूप फायदा होता, त्यांना खूप संधी होती काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये की ज्याच्या 4-5 वर्षामध्ये ज्या युतीनं सरकारनं काम चुकीच्या पद्धतीने केलं त्याच्यावरती आवाज उठवून काँग्रेस राष्ट्रवादीला एक संधी होती. पण ती मोठी संधी या लोकांनी गमावली आणि एक आंदोलन उभं करून चळवळ उभी करून त्यांना एक संधी होती आणि या निवडणुकीला सामोरं जाता येईल. त्यांना त्यांची स्वतःचीच माणसं सांभाळता आली नाही.
तुम्ही बघितलं की विकेची काय अवस्था झाली, आणि कुठे काय झालं, सगळ्या महाराष्ट्रात पळवापळी चालू झालेली आहे. मोहिते पाटलाची अवस्था ती झाली. त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीची अतिशय वाईट अवस्था या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि ह्यामुळं त्यांचा फायदा होतो अशा अवस्था आहे. आज भाजप शिवसेनेची जी महाराष्ट्रात थोडीफार ताकद दिसते, ती ताकद यांच्या चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी नक्की फटका बसेल अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मग इतर जी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी पार्टी निर्माण झाली आहे, ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अडचणी होणार आहे. या महाराष्ट्रातल्या लोकांना चुकीची काम करणारी उद्याच्या काळात सुद्धा सत्य येण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली अशी म्हणावं लागेल. दुसरा विषय तुम्ही स्वाभिमानी सांगितला की तुम्हाला सांगतो की खरं अर्थानं राजशेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील, यांना मी एक देव मानणारा माणूस आहे. आज सुद्धा त्यांच्या बाबतीत मी म्हणेन की ती देवासारखी माणसं होती का नव्हती, परंतु खूप तळमळीने त्यांच्याबरोबर काम केलं. त्या माणसाने खरा न्याय सुद्धा लोकांना महाराष्ट्रात मिळवून दिला. दुधाचा असेल, ऊसाचा असेल, नक्की त्यांच्यामुळे 4 पैसे शेतकऱ्यांना मिळाले सुद्धा. परंतु गेल्या 2014 त्यांनी जे भाजपवर जाण्याचा निर्णय घेतला, अतिशय दुर्दैवी निर्णय होता. सत्तेसाठी ती लोक गेली आणि त्यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना झालेलं आहे. त्याला जबाबदार सुद्धा त्यांना धरावं लागेल. गेल्या 4 वर्षात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा उभं करता आलं नाही, ही कारण आहे. त्यानंतरच्या काळात आम्ही बाजूला झालो. आम्ही झाल्यानंतर सदाभाऊ नंतर बाजू झाले. अनेक संघटित ताकद कमी झाली. राजशेट्टी नंतर सत्तेनं बाहेर जायचा प्रयत्न केला, अनेक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु संघटनेची ताकद कमी झाल्यामुळं त्यांना ते आंदोलन यशस्वी करता आलं नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षात राजशेट्टीनं सुद्धा एक यशस्वी आंदोलन करता आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आणि आता बघा की ज्या कारखानदारांच्या विरोधात राजशेट्टीने 10 वर्षे 15 वर्षे काम केलं आणि ज्यांना चोर म्हणायचे, त्याच कारखानदारांच्या पाठबळावर आज राजशेट्टी खासदारकीची निवडणूक लढवतात. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. येणारा काळ अतिशय वाईट काळ असणार आहे आणि राजशेट्टीवरचा विश्वास शेतकऱ्यांचा त्यामुळे उडालेला आहे. राजशेट्टीसारखं काम या महाराष्ट्रात दुसऱ्या कोणी केलं नाही, मी मान्य करतो, पण आता त्या माणसाकडून शेतकऱ्यांचे काम होईल असं मला वाटत नाही. कारण ते आज कारखानदाराच्या बरोबर जर निवडणूक लढवत असतील तर ते उद्याच्या काळात कारखानदाराच्या विरोधात लढतील, हा माझा त्यांच्यावर विश्वास नाही. सदाभाऊ खोत भाजपमध्येच खिलसामा झालेले आहेत. भाजप त्यांना कृषी राज्यमंत्रीपद दिलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात ते कितपत यशस्वी ठरलेले आहेत या मंत्रिपदाच्या माध्यमातून? नाही, सदाभाऊ खोत हे चळवळीतला माणूस होता, आमचे नेते होते, हे सगळं मान्य आहे. परंतु भाजपमध्ये जाऊन सत्तेत गेल्यानंतर त्यांना शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावता येणार नाहीत. धोरणं भाजप ठरवणार, सदाभाऊ धोरणं ठरवू शकत नाही, ते राज्यमंत्री आहेत. त्यामुळे सदाभाऊच्या हातात काय आहे मला माहिती नाही. परंतु ते जरी म्हणत असले की मी शेतकऱ्यांना न्याय देतो, काय देतो, परंतु हे तितकं सत्य नाही. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर ते बाहेर राहून देता येईल. तुम्हाला मंत्री झालं का सत्ताधारी पक्षात गेलं की तुम्ही न्याय देऊ शकणार नाही. तुम्हाला चळवळच करावं लागेल, शेतकऱ्या सरकारच्या विरोधात भांडावं लागेल, त्यासाठी तुम्हाला बाहेर राहावं लागेल. आम्ही जी निवडणूक लढवतोय, आम्हाला सत्तेत जायचं नाही, आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही. आम्हाला फक्त कायदेमंडळाचं साधन किंवा ही सत्ता आमदार खासदार असलं तर नक्की बळ मिळतं आणि त्या बळात जेव्हा आमदार बच्चू कडू असतील, त्या बळात जेव्हा खासदार राजशेट्टी असतील, हे एक न्याय द्यायचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीनं परत एकदा प्रयत्न करून त्या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जिल्हाभर फिरत आहात, नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो? अतिशय चांगली परिस्थिती या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये शहरी भाग कमी आहे आणि ग्रामीण भाग जास्त आहे मतदारसंघामध्ये. आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये 80-90% म्हणजे मी एक सर्वसामान्य माणसाचं दुःख समजू शकतो. मी शेतात काम केलेला माणूस आहे, मी आठवडा बाजारामध्ये शेतमाल विकलेला माणूस आहे. मी 10-20 वर्षापूर्वी आठवडा बाजार करत होतो. त्यामुळे भाजीचा दर काय असतो, शेतमालाची अवस्था काय असते, हे सगळं मला गांभीर्य आहे. त्यामुळे या भागातला या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाचे दुःख मी जाणू शकतो, समजू शकतो आणि त्या अनुभव स्वतः मी घेतलेला आहे. सरकारी दवाखान्यात झालं तर अवस्था शेतकरी ग्रामीण भागाच्या माणसाची काय होती ही मला माहिती आहे. तिथं त्याला किती न्याय मिळतो ही मला माहिती आहे. तिथं त्याला सेवा काय मिळते ही मला माहिती आहे. एसटीनं प्रवास मी करतो, आज सुद्धा मी वडापनं प्रवास करतो. त्यामुळे मी एक सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व सक्षमपणे करू शकतो आणि त्यांच्या व्यथा मी सक्षमपणे मांडू शकतो. या व्यथा मांडण्यासाठी खासदार उदयनराजेंना माहिती नाही की या सामान्य माणसाची व्यथा काय, त्याची धोके काय. नरेंद्र पाटील मुंबईत राहतात, त्यांना या ग्रामीण भागाचे प्रश्न माहिती नाही. या ग्रामीण भागातला विजेचा प्रश्न असेल, शेतमालाचा प्रश्न असेल, सगळा प्रश्न जे असतील त्या प्रश्नाशी निगडीत माझं काम असतं. मला लोक सदा स्टॅम्प 100 रुपयाचा मिळत असेल
तरी लोक मला फोन करतात की पाटील साहेब आम्हाला कचेरी आलोय आम्ही आणि आम्हाला 100 रुपये स्टॅम्प मिळत नाही. साधी गोष्ट आहे, स्टॅम्प 100 रुपये दिला स्टॅम्प मिळाला पाहिजे. पण ते एक प्रकारे शेतकऱ्यांना नागवायचा आणि त्रास द्यायचा ही भूमिका प्रत्येक ठिकाणी घेतली जाते आणि अशा पद्धतीने ही भूमिका घेतली जाते. शेती पंपाला वीज कनेक्शन मिळत नाही लोकांना, वारसा नोंदी होत नाही तलाठ्याकडनं, असे कितीतरी प्रश्न आज शेतकऱ्याच्या प्रशासनात गेल्यानंतर अडचणीत सापडले आहेत आणि हे प्रश्न सोडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मला करायचं आहे आणि तशा पद्धतीचा प्रश्न मी जाणतो आणि समजतो. त्यामुळं या मतदारसंघातला सर्व शेतकरी वर्ग असेल, सामान्य लोक असतील, हे नक्की माझ्या पाठीशी उभे राहतील. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून मी सांगतो की आज काय होतं की आम्ही जेव्हा शेतमाल विकायला जातो त्यावेळेला शेतकऱ्याच्या मालाला उदाहरण सांगतो की टमाटोला आमचे 10 रुपये मिळतात, पण तोच माल दुपारपासून संध्याकाळपासून 40 रुपये विकला जातो. म्हणजे ही लूट, म्हणजे शेतकऱ्याला काही मिळत नाही, 10 रुपये शेतकरी तोट्यात आणि ग्राहकांना 40 रुपये खरेदी केल्यामुळे ग्राहक सोबत तोट्यात जातो. तर ही जी मधली दलाल आहे ही येणाऱ्या काळामध्ये मला थांबवायची आहे आणि मला काय करायचं आहे की 10 रुपये टमाटो आम्ही 20 रुपयाला ग्राहकाला विकू, त्यावेळेला शेतकऱ्याला 10 रुपये वाढवून मिळतील, शेतकरी खुश होईल आणि 40 रुपयाला खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 20 रुपयाला माल मिळाल्यामुळं 20 रुपयाला ग्राहकाला स्वस्त मिळेल, अशी एक व्यवस्था, मजबूत व्यवस्था एक निर्माण करायची आहे आणि थेट बाजारपेठ शेतकऱ्याला मला मिळवून द्यायची येणाऱ्या काळामध्ये. आणि मग शहरामध्ये आज आमच्या शेतकऱ्याला बसायला जागा नाही, त्यामुळं जागा नसल्यामुळे शेतकरी कुठल्या तरी व्यापाराला मातीमोल किमतीने माल विकतो आणि तिथं शेतकऱ्याची खूप मोठी फसवणूक आणि आर्थिक फसवणूक त्या ठिकाणी होती. ही फसवणूक मला थांबवायची आहे आणि याच्यातून मला शहरातल्या लोकांना एक चांगला न्याय द्यायचा आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. शेतकऱ्याला 4 रुपये थेट मालामुळे विक्रीमुळे मिळणार आहेत आणि थेट विक्रीमुळे ग्राहकाला सुद्धा स्वस्त माल मिळणार आहे, अशी एक व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये मला उभी करायची आहे आणि ह्या व्यवस्थेमुळं शेतकरी सुखी होईल आणि ग्राहक सुद्धा सुखी होईल, ही माझी त्या पाठीमागची भावना आहे आणि आपल्या माध्यमातून ही माझी भावना तळागाळातल्या शेतकऱ्यापासून आणि शहरातल्या ग्राहकापासून पोहोचेल हा मला विश्वास आहे आणि आज आपल्या माध्यमातून ही प्रयत्न व्हावा अशी मला आपल्याकडून विनंती आहे. आता आपण पाटील साहेबांची चर्चा केली, त्याच्यामधून त्यांनी शेतकऱ्यांविषयीची तळमळ सांगितली आपल्याला, शेतकऱ्यांनी कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं, भविष्यात त्यांची शेतकऱ्यांविषयीची भूमिका काय असणार आहे याविषयी आपण यांची चर्चा केली. एकूणच पाटील साहेबांना या त्यांच्या पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो.